सर्वप्रथम मी या राजाच्या राजमुद्रेला वंदन करते. जगाला सर्वप्रथम क्रांतीचा आणि शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध विंचू देवाऱ्यात आला, देवपूजा न आवडे त्यानं, तेथे पैजाराचे काम, अधामातील तो अधम, असं म्हणत या मातीमध्ये क्रांतीची विजया पेटवणारे संत तुकाराम महाराज. काशी जाते मधुरा जाते तिने समय तुम नहाते, काशी जाते मधुरा जाते तिने समय तुम नहाते, आणि पाणी से क्या नहाते मेंढक पाणी रुसवते. या शब्दामध्ये या समाजाचा मोठ्या ठिकाणावर आणणारा संत कबीर, हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र दे, लोकांची अंतर्मने स्वच्छ करणार संत गाडगे बाबा, कमवा आणि शिका हा महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवणार कर्मवीर भाऊराव पाटील, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास शोधू 1 जानेवारी 1848 ना स्त्री मुक्तीचे दालन खुले करणार क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले. आज ज्या माऊलीमुळे मी ते सन्मानानं बोलते आणि ज्या माऊलीमुळे आज इथे इतक्या मुली उपस्थित आहेत ना, त्या स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे जनक राजा राजेश्री शाहू महाराज, ज्यांनी 1.5 दिवस शाळेत जाऊन 35 कादंबऱ्या, 14 लोकनाट्य, 13 कथा संग्रह, 10 पोवाडे, 7 चित्रपट व 1 प्रवास वर्णन या साहित्यातून सम्राट बनणार साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, ज्यांनी स्वराज्यात ज्ञानपीठ विचार पेरणाऱ्या माँसाहेब जिजाऊ, ज्यांनी स्वराज्याचं देखणं स्वप्न पाहिलं व ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनामध्ये कोरणारे आमचे आबासाहेब म्हणजे शहाजीराजे भोसले. आमच्या लोकांच्या अंगामध्ये म्हणे देवी भूत या सगळ्या गोष्टी होतात, पण ज्या दिवशी या लोकांच्या छत्रपती शिवाजी महाराज येतील ना, तर अख्ख्या जगावर राज्य करू असं म्हणणारे विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा तलवारीच्या आणि बुद्धीच्या जोरावर ज्यांनी 32 वर्ष अखंड पेरला, ते संस्कृतीचे जाणकार, 18 भाषेचे भाष्यकार, स्वराज्य रक्षक शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज, ज्यांनी स्वराज्याचं देखणं स्वप्न साकार केलं, इतिहासाच्या पानावर, रेतेच्या मनावर आणि मातीच्या कणावर आणि आमच्या मनामनात कणाकणात क्षणाक्षणा जे नाव जोडलेले, आणि आमच्या घरच्या प्रत्येक आईला असं वाटतं की असा पुत्र माझ्या पोटी जन्माला येईल पाहिजे, ते छत्रपती शिवाजी महाराज. अहिल्या माता, राणी लक्ष्मीबाई या सर्व महापुरुषांच्या चरणी मी सर्वप्रथम नतमस्तक होऊन मी माझे मन व्यक्त करते. मी सर्वप्रथम तुमच्या समोर वामनदादा कर्डक यांची छोटीशी कविता सादर करतो. शिवराय यांच्या छायेखाली मुळीच नव्हती वाण, शिवराय यांच्या छायेखाली मुळीच नव्हती वाण, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, काळ्या रात्री तळपत होतं तिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुसलमानाची सून. त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान, त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. बांधित होता येथे मस्जिद आणि तेथे मंदिर, बांधित होता येथे मस्जिद आणि तेथे मंदिर, अशा शिवाच्या चरणी माझी अजून झुकते शिर, अशा नराच्या पुतळ्यापाशी माझी अजून झुकते मान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. वामनवाणी शिवरायांना करते मी वंदन, मला न आवडे जात आणि धर्माचे बंधन, असाच माझा राजा होता माणुसकीची खान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. इतिहासाबद्दल अभिमान वाटण्यासाठी आपल्याला तो इतिहास वाचावा लागतो आणि समजून घ्यावा लागतो, आणि खरं तर तो इतिहास अभिमान असण्यासारखा असावा पण लागतो. पण नुसत्याच त्या इतिहासाबद्दल अभिमान आम्हाला अधिकारच नाही, कारण अधिकारच नाही आपल्याला त्या इतिहासाबद्दल गोडवे गाण्यातही अर्थ नाही, नुसतं वाचण्यातही अर्थ नाही, डोक्यावर घेऊन नाचण्यातही अर्थ नाही. अर्थ आहे तो इतिहास स्वीकारण्यामध्ये, अर्थ आहे त्या इतिहासातून प्रेरणा घेण्यामध्ये. आणि जर तो इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेल्या वेदिकेवरचा असेल तर त्या इतिहासाबद्दल नुसता अभिमान वाटून आम्हाला अधिकारच नाही, तर त्या इतिहासाची स्वाभिमान मूर्त स्वरूप तो स्वीकारण्यामध्ये आपल्याला अभिमान आहे. पाठीवरचा इतिहास पुसला जाऊ शकतो, कागदावरचा इतिहास पडला जाऊ शकतो, पण इथल्या सर्वांच्या मनावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कोरला गेलाय, तो कधीच मिटला जाऊ शकत नाही. तोच इतिहास आपल्याला प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणी एक प्रेरणा देत राहतो. हे छत्रपती शिवरायांचं चारित्र्य आहे, हे शिवचारित्र्य आहे. 19 फेब्रुवारी 1630 ला जन्म आणि 3 एप्रिल 1680 ला मृत्यू. फक्त 50 वर्षांचं आयुष्य आहे महाराजांचं. आज 400 वर्षानंतरही आणि येणाऱ्या कित्येक पिढ्यांनाही हे आयुष्य तुमच्या माझ्या समोर प्रकाशाची वाट निर्माण करते. हे आयुष्य आम्हाला सांगते धैर्य बाळगा, हे आयुष्य आम्हाला सांगते निष्ठा बाळगा, हे आयुष्य आम्हाला सांगते आई वडिलांच्या स्वप्नांचा ध्यास घ्या. हे आयुष्य आहे जे आम्हाला सांगते ठेवा धैर्य, आणि हे आयुष्य आहे जे आम्हाला सांगते गाजवा शौर्य. म्हणून आपण आपल्या पिढींना सांगू की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा बेमेच्या देठापासून जय जयकार करूच, पण त्यांच्या विचारांची वाट सुद्धा नाही. त्यांच्या विचारांना जे अपेक्षित आहे
त्यांच्या विचारांना जो अपेक्षित आहे तो महाराष्ट्र निर्माण करू. नुसतं कपाळावर चंद्रकोर लावण्यापेक्षा, दाढी वाढून घेण्यापेक्षा, भगवं वादळ असं करण्यापेक्षा जो छत्रपती शिवाजी महाराजांना भगवं वादळ पाहिजे ना, तो भगवं वादळ सगळीकडे फडकवल्याशिवाय राहणार नाही. शिवजयंती का साजरी करायची? शिवजयंती यासाठी साजरी करायची कारण छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून सुरक्षित आहे मंदिरावरची कळस. छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून सुरक्षित आहे आपल्या दारातली पवित्र अशी तुळस. अरे छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून पाहतोय आपण सवासनीचं कपाळ, आणि छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून पाहतोय आपण हिंदवी स्वराज्याची सुंदर अशी सकाळ, हिंदवी स्वराज्याची सुंदर अशी सकाळ. एक कवी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलताना खूप छान लिहितात की मोडलेल्या माणसांचे दुःख सारे झेलताना, मोडलेल्या माणसांचे दुःख सारे झेलताना, शिवविचारांचा दिवा लावू झोपताना, कोणती ना जात त्यांची कोणता ना धर्म त्यांचा, कोणती ना जात त्यांची कोणता ना धर्म त्यांचा, शिवरायांना दुःख कळले होते माणसांची माणसांना, शिवरायांना दुःख कळले होते माणसांची माणसांना. शाहिस्त खानाची जेव्हा बोटे छातीला लागलेला तेव्हा शाहिस्त खान सगळीकडे धावत होता. तेवढ्यात त्याची बहीण आली आणि म्हणाली, हुजूर गजब हो गया, हुजूर गजब हो गया, उन्होंने दम सीवा मेरी छोटी बेटी को उठा के ले गया. तेव्हा शाहिस्ते खान म्हणतो, चुप कर पगली, ए पगली तू चुप कर, सीवा किसी की उंगलियां काट सकता है, ये सीवा किसी की गर्दन मान सकता है, ये पर सीवा किसी औरत या लड़की पे हात नहीं डाल सकता. शत्रूच्या स्त्रीचे रक्षण करणारा जगातील एकमेव राजा ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. बघा ना, त्या 5 वर्षामध्ये आपल्या मुलातल्या डोळ्यातील लाज संपली, बाईतला आणि आईतला फरक समजण्याचा झाला. जेव्हा एखाद्या 10-20 वर्षांच्या मुलीवर बलात्कार होतो ना, तेव्हा आम्हाला वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र आहे का, या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेलेत. जेव्हा शाही राजाच्या पाटलाची गोष्ट आपल्याला माहितच आहे. जेव्हा त्या राजाच्या पाटलाने एका गरीब पोरीवर बलात्कार केला तेव्हा ही गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांना आणि त्या राजाचे हात पाय कलम करण्याची शिक्षा दिली. नुसतं शिक्षा दिली नाही तर ती अंमलात देखील आणली, आणि ही गोष्ट त्यांच्या रेतेला कळताच त्यांची रेयत छत्रपती शिवाजी महाराजांवर तयार झाली, मरायला तयार झाली. मी तर बसलेला प्रत्येक आजही गोर गरीब लेकींवर अत्याचार बलात्कार होत आहे, पण आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारे, उठल्या सुटल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करणारे, अत्याचाराला आपण शिक्षा दिली होते का? त्याचे कोर्टामध्ये केस तरी होते का? तो जितका मोठा वतनदार तितका मोठा मालदार, तितकीच लवकर त्याला सुटका होते. छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला यासाठी आठवतात आणि यासाठी आठवावेच लागतात. मी तर बसलेल्या प्रत्येक मुलीला हे सांगू इच्छिते की जर तुला कोणी योग्य मार्ग विचारला तर त्याला तू योग्य वाट दाखव, आणि जर तुझ्या वाटेत कोणी आलं ना तर त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे लेख आणि दाखव. अरे तलवारीपेक्षा तीक्ष्ण ना तुझ्या नजरेची धार आहे, अरे तलवारीपेक्षा तीक्ष्ण ना तुझ्या नजरेची धार आहे, महाराष्ट्राची वाघीण तू भवानीचा वार आहे. अरे भगव्याची रक्षिणी तू स्वराज्याची तू मेघ आहेस, दुबळी समजू नकोस तू स्वतःला तू जिजाऊंची लेक आहेस, दुबळी समजू नकोस तू स्वतःला तू जिजाऊंची लेक. बघा ना, आमच्या मुलींचे आदर्श एखाद्या सिरियल मधली असतील, एखाद्या सिरियल मधली अनुपमा, पुन्हा काव्या, नंदिनी, पण मला वाटतं तुम्ही तुमचा आदर्श ठेवू नका, तुम्ही जिजाऊ सावित्री रमाही बना. म्हणून शाहीर म्हणतात की शिवबाला जसे घडविले तिने तशी जिजाऊ असावी, ज्ञानाचा दिवा घरोघरी लावणारी सावित्री बनावी, अन दुखावलेल्या कोटी दिनांची आई रमाई असावी. मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्यामध्ये दिसावी, मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्यामध्ये दिसावी. जेव्हा तुम्ही जिजाऊ आणि सावित्री रमाई बनाल ना तर तुमच्या वाटेत कोण येणार आहे हे लक्षात ठेवा, आणि तुम्ही ह्याच आदर्श ठेवला पाहिजे, नंदनी किंवा काव्या नाही. मी तर बसलेल्या प्रत्येक जणांना हे सांगू इच्छिते की जर तुम्हाला कोणी विचारलं, तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही गेलात आणि कोणी तुम्हाला विचारलं कुठून आलाय, तर त्याला अभिमानाने सांगा की ज्यांनी येणाऱ्या मरणालाही लाजवलं आणि ज्यांनी येणाऱ्या मरणालाही जगायला शिकवलं अशा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या महाराष्ट्रातून आले. ज्या मातीचा रंग सावळाय, छाती ठोकून सांगा मी शिवरायांचा मावळाय, छाती ठोकून सांगा मी शिवरायांचा मावळाय. आता ना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जेव्हा मूर्तीची विटंबना होते, या देशामध्ये हजारो ढोल ताशे पथके, हजारो शिवभक्त आपल्या पुढे शिवभक्त लावून फिरतात, हजारो शिवव्याख्या ते नावापुढे लावून आपले
शिवभक्त गानात कानात गुंड कपाळावर चंद्रकोर लावून फिरतात, पण जेव्हा एखादा नेता छत्रपती शिवाजी महाराजांवर अपशब्द बोलतो तेव्हा एकही मायेकला रस्त्यावरती उतरत नाही. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. म्हणून म्हणून गोविंद पोलाट सर असं लिहितात की राज, तुमच्या नावाचा नुसता गजर होत आहे. राज, तुमच्या नावाचा नुसता गजर होत आहे. मतासाठी तुमचा वापर होत आहे. फक्त मतासाठी तुमचा वापर होत आहे. आम्ही आमच्या नावापुढं शिवभक्त व शिवकन्या लावून फिरतो. आम्ही आमच्या नावापुढं फक्त शिवकन्या व शिवभक्त व शिवकन्या लावून फिरतो. तुमच्या बदनामीवर दरवाजे बंद करतो. तुमच्या बदनामीवर दरवाजे बंद करतो. तुम्हाला धर्मात टाकतो आणि हिंदू धर्म रक्षक म्हणतो. तुम्हाला धर्मात टाकतो आणि हिंदू धर्म रक्षक म्हणतो. तुम्हाला धर्मात टाकतो आणि धर्माचा माज करतो. तुम्हाला धर्मात टाकतो आणि धर्माचा माज करतो आणि दुसऱ्याच्या गिल्लीत डीजेचा मोठा आवाज करतो. आम्ही व्यवस्थेविरुद्ध कधीच शिवगर्जना देत नाही. आम्ही व्यवस्थेविरुद्ध कधी शिवगर्जना देत नाही. कपाळावर चंद्रकोर, कानात गुंड आणि गॉगल शिवाय आमचे भागत नाही. राजे, तुमचे मावळे आता मावळ्यासारखे वागत नाही. तुम्ही किल्ले बांधले होते व्यवस्थेशी भिडण्यासाठी. तुम्ही किल्ले बांधले होते व्यवस्थेशी भिडण्यासाठी. आम्ही किल्ल्यावरती जातो फक्त फोटो काढण्यासाठी. फक्त शिवजयंतीला व्याख्यात्याची टोळी बाहेर पडते. फक्त शिवजयंतीला व्याख्यात्याची टोळी बाहेर पडते आणि वर्षभर आमची बिचारी प्रजा जुलमाखाली सरते. म्हणून शाहीर पोवाडे गात आहे आणि वक्ता बोलतो आहे. शाहीर पोवाडे गातो आहे आणि वक्ता बोलतो आहे. आणि राजे, तुमच्या नावावर काहीसे धंदे चालते आहे. राजे, तुमच्या नावावर काहीसे धंदे चालते आहे. राजे, तुम्हीच मला सांगा, एखादा जन्म घेऊन तुम्ही बाबा का होत नाही? घेऊन एखादा जन्म तुम्ही बाबा का होत नाही? राजे, तुम्हीच सांगा, तुम्ही आमच्या अंगात का येत नाही? राजे, तुम्हीच सांगा, तुम्ही आमच्या अंगात का येत नाही? बघा ना, आजची आई आम्हाला काय म्हणते? की आई म्हणते बाळाला की बेटा शिवबाच व्हायचं असते. आई म्हणते बाळाला की बेटा शिवबाच व्हायचं असतं. पण कधीही कुठं सहलीला गेलास तर बच्चा अगदी मधोमध बसायचं असतं. पुन्हा ठोकलं मागणं लोटलं तरी अगदी सुरक्षित बसायचं असतं. आणि बापही म्हणतो बाळाला की बेटा शिवबाच व्हायचं असतं. बाप म्हणतो बाळाला की बेटा शिवबाच व्हायचं असतं. उन्हात जायचं नसतं, पावसात भिजायचं नसतं. घरात एकट्यानं बसून कार्टूनचं चॅनल पाहायचं असतं. आणि बापही म्हणतो बाळाला की बेटा शिवबाच व्हायचं असतं. मुलगा बघा ह्यावर किती छान उत्तर देतो की हो आई, बाळ शिवबाच व्हायचं असतं. हो बाबा, बाळ शिवबाच व्हायचं असतं. पण त्याआधी घरामध्ये आईनं जिजाऊ, बापानं शहाजी व्हायचं असतं व बापानं शहाजी व्हायचं असतं. विष्णू झरे नावाचे कवी खूप सुंदर लिहितात की हर हर महादेवाची नोबत पुन्हा जडेल काय? हर हर महादेवाची नोबत पुन्हा जडेल काय? आणि स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय? बाजी सारखी हक्कासाठी खिंड कुणी लढेल काय? बाजी सारखी हक्कासाठी खिंड कुणी लढेल काय? आणि स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय? मर्द आता जित्ता आहे पिऊन थोडा खंबा. मर्द आता जित्ता आहे पिऊन थोडा खंबा. आणि मरणालाही लाजवणारा कुठं दिसत नाही संबा. त्या संभू सारखा शूरवीर तरुण येथे घडेल काय? त्या संभू सारखा शूरवीर तरुण येथे घडेल काय? आणि स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय? आणि स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय? कागद खाऊन रस्त्यावरच्या सुकून गेल्या गाई. कागद खाऊन रस्त्यावरच्या सुकून गेल्या गाई. आणि रोज तसते पार्लरमध्ये आमची आई. शंभू जिजाऊ सारखी आई आमची घडेल काय? आणि स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय? आणि स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय? मी जाता जाता एवढेच म्हणते की रक्त सुद्धा रडलं होतं माझा राजा गेल्यावर. की रक्त सुद्धा रडलं होतं माझा राजा गेल्यावर. थकला नाही कधीच तो अनेक युद्ध केल्यावर. जखमा सुद्धा बोलल्या होत्या थांब राजा थोडं. जखमा सुद्धा बोलल्या होत्या थांब राजा थोडं. हातात होती ढाल आणि पुढे पळत होतं घोडं. की जे लोक ना आपल्या आयुष्यामध्ये खचतात आणि मागे जाण्याचा प्रयत्न करतात, ह्या ओळी त्यांच्यासाठी की एकदा शिवछत्रपतींचं नाव घेऊन तू डोळे झाक आणि तुझ्या वाटेत येणारी सारी संकटे कापून टाक. तुझ्या वाटेत येणारी सारी संकटे कापून टाक. आता आपण अशा घोषणा द्यायच्या मुलींनो, आता आपण अशा घोषणा द्यायच्या की अख्ख्या जगाला कळलं पाहिजे की आडसमध्ये शिवजयंती साजरी होत आहे. क्रूर प्रताप पुरंदर महापराक्रमी रणधुरंदर क्षत्रिय कुलावतंश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. एवढं बोलून मी माझे मनोगत येथेच थांबवते. जय भीम, जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती.